आज आपण जातोय देवळी गावामध्ये। तर आता आपण गाडीवरती आहे, आपण देवळी गावामध्ये जातोय आपण आज। तिकडे तुम्हाला ऐतिहासिक गोष्ट दाखवणार आहे मी, तर व्हिडिओ बघत राहा आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा। चला तर आता आपण जाऊया आपल्या थेट लोकेशनवरती। आता आपण निघालो तर आहोत, व्हिडिओ बघत राहा। आता आपण बदलापूर स्टेशन रोडला आहे। तुम्ही या विहिरीजवळ जाण्यासाठी ट्रेननी सुद्धा येऊ शकता। बदलापूर स्टेशनला उतरा, बदलापूर स्टेशनवरून तुम्हाला तरी पण 7 किलोमीटर आहे बदलापूर स्टेशनवरून। इथनं शेअरिंग ऑटोज मिळू शकतात। तुम्ही बघा माझ्याकडे बाईक आहे तर मी बाईकने चाललो आहे। तर मित्रांनो, आपण आता उल्हास नदीच्या ब्रिजवर आहे आणि हा ब्रिज बघा खूप मोठा ब्रिज आहे आणि पावसामध्ये आहे ना उल्हास नदी फुल होते तेव्हा ब्रिजच्या जवळपास पाणी येतं। ब्रिज बघू शकता खूप मोठा आहे। हे बघा किती खोल आहे ही नदी। मित्रांनो बघा, जेव्हा ब्रिजचा एंड होतो ना त्याच्यानंतर मस्तपैकी आपल्याला सुबक स्मारक छत्रपती शिवाजी महाराजांचा असा दिसतो आणि मावळे सुद्धा लावले, तोफा लावल्या, एकदम म्हणजे प्रॉपर किल्ल्यासारखं बनवलंय, खूप छान बनवलंय। बघा मित्रांनो, हा जो वरचा रस्ता दिसतोय ना तो आहे समृद्धी महामार्ग मित्रांनो। तर आपण इकडनंच खालून जाणार आहे, पूर्ण खडी आहे खाली, तर सावकाश गाडी चालवा। आता आपण थोड्याच वेळात पोचू देवळी गावामध्ये। गावाचं नाव लक्षात ठेवा, त्याच गावामध्ये आहे शिवकालीन विहीर।
बहुतेक 400 वर्ष तरी जुनी असावी. हो आजी, इथे आपला देवळली गाव हाच आहे ना? ह्याच्यामध्ये इकडनं आतमध्ये जायला रस्ता आणि विहीर आपल्याला बघायची, विहीर ती चावी चाकरची ती इकडच्या साईडला आहे का? हा चालेल चालेल. चला, आजीने आपल्याला सांगितलंय रस्ता, बघूया. गावातूनच आहे जायला रस्ता विहिरीजवळ, कारण की ती विहीर गावातच आहे. विहीर कुठं आहे चावीच्या आकाराची? तिकडनं आहे. हा का? हा चालेल चालेल, बघतो मी. हे बघा, हे काका भेटलेत आपल्याला. कुठल्या साईडला? इकडनं राईट साईडला गावात. आणि एक शिवकालीन आहे का विहीर? शिवकालीन म्हणजे खूप जुनी विहीर आहे. आणि मी ऐकलं की जतन चांगली केली आहे विहिरीची, नीट केले. आता आपण विहिरीच्या इथे पोचतोय, मंदिराजवळ आहे. इथेच गाडी लावूया, आपण पार्क करूया. इथे एक मंदिर आहे, तर आपण मंदिर बघूया आधी. की गणपती बाप्पाचं मंदिर आहे. ही बघा, ही आहे चावीच्या आकाराची विहीर. मित्रांनो, या बोर्डवरती या विहिरीची माहिती दिलेली आहे. आणि ही विहीर बघा तुम्ही, शिवकालीन बांधलेली विहीर आहे, चावीच्या आकाराची आहे. 17व्या शतकात बांधलेली ही शिवकालीन विहीर आपले वैभव जपत इतिहासाच्या पाऊलखुणांचे दर्शन घडविते. या शिवकालीन विहिरीचे वैशिष्ट्य म्हणजे या विहिरीला असलेला आकार. ही विहीर लांबून पाहिली असता भले मोठे शिवलिंग पाहिल्यासारखे वाटते, तर आकाशातून पाहिले असता एखाद्या कुलपाला चावी लावायची जशी खास असते, अगदी त्याचप्रमाणे वाजते. समोरून एखादी भली मोठी चावी असल्याचे दिसते. ही शिवकालीन विहीर पूर्णपणे दगडी चिऱ्यांच्या बांधकामातून बांधली गेलेली आहे. या शिवकालीन विहिरीचा दक्षिणेकडील भाग हा निमुळता, तर उत्तरेकडील भाग गोलाकार आहे. या शिवकालीन विहिरीची एकूण लांबी जवळजवळ 40 फूट इतकी आहे आणि निमुळत्या सरळ भागाची लांबी ही 26 फूट तर रुंदी 8 फूट इतकी आहे. 6 पायऱ्या उतरून या शिवकालीन विहिरीच्या मधोमध आल्यावर पूर्व पश्चिम अशा दोन बाजू सुबक कमानीचे 2 नाकोडे आहेत. समोर बघाल तर तुम्हाला 3 कोरीव काम केलेल्या मूर्त्या दिसतील. आणि समोरच मध्यभागी जी मूर्ती आहे ती श्री गणेशाची मूर्ती आहे. आणि ज्या बाजूला आहेत मूर्ती त्यांचे अद्याप अजूनही की कुठल्या देवाच्या मूर्ती आहेत ते कळालेलं नाही आहे. तर विहिरीला बघता आपण सांगू शकतो की गाववाल्यांनी चांगली जतन केली आहे विहिरीची. आणि विहिरीमध्ये बघा, मासे सुद्धा सोडले गेले आहेत, मोठे मोठे मासे आहेत. तर तुम्ही बघू शकता विहीर, आणि एकदम चांगल्या अवस्थेत अशी विहीर आहे. तर मित्रांनो, ह्या शिवकालीन विहिरीची रुंदी आहे 8 फूट आणि खोली आहे 35 फूट इतकी खोली ह्या शिवकालीन विहिरीची आहे. ही विहीर पेशवे काळात बांधली गेली आहे. थोरले बाजीराव पेशवे यांचे धाकटे बंधू चिमाजी अण्णा यांच्या इसवी सन 1739च्या वसई मोहिमेत कल्याण प्रांतात पेशवे सैनिकांचे तळ पडले होते. या ठिकाणी सैनिकांना व घोड्यांना पिण्याचे पाण्याची व्यवस्था करण्यासाठी ही विहिरीचे बांधकाम करण्यात आले होते. मित्रांनो, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.